So welcome student. Today we continue our first practical. Uh, Last practical we see the vernier caliper. So now we see today's instrument micrometer. So it is the outside micrometer. The parts are U-tube frame, fixed anvil, movable anvil which is a move. It is the spindle. Okay. Then here is the locking nut. Main scale reading, circular scale reading, then thimble and ratchet. Ratchet is used to fine adjustment. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा, एखाद्या जॉबचा फॉर एक्झाम्पल दिस इज द जॉब, ह्या जॉबचा आपल्याला डायमीटर चेक करायचा आहे. ठीक आहे, तर डायमीटर चेक करण्यासाठी आपण हा मायक्रोमीटर घेणार आहे. बट सिलेक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट कसं असतं, फॉर एक्झाम्पल मला कुठला डायमीटर चेक करायचा आहे, तर हा जो डायमीटर आहे मोर दॅन 25 असेल तर आपण हे इन्स्ट्रुमेंट यूज करू शकतो. म्हणजे ह्या इन्स्ट्रुमेंटची रेंज 25 अँड 50. ओके, इथं तुम्हाला दिसत असेल दिस इज द 25. ओके, सो दिस इज द 25 50 mm. 0.01 mm हा त्याचा काय असतो, लिस्ट काउंट असतो. ओके, सो नाऊ वी स्टार्ट. 25च्या पुढचे जे डायमीटर्स आहेत ते आपण ह्यानं चेक करू शकतो. छोटा डायमीटर असेल 25पेक्षा कमी तो आपण ह्याच्यात करू शकणार नाही, कारण याचं जे काय स्टार्टिंग पॉईंट असणार आहे रिडिंग्सचा, तर तो काय असणार आहे तुम्ही चेक करू शकता. इथं 25पासून स्टार्ट होणार आणि इथं जी रेंज आहे फर्स्ट ती काय 25 आहे, 25 म्हणजे 25च्या पुढचे आपण जॉब ह्यानं मेजर करू शकतो. मग आपण एक एक्झाम्पल म्हणून आपण हा जॉब घेतलेला आहे. तर फिक्स्ड अँडव्हील अँड मुवेबल अँडव्हीलच्या मध्ये तो जॉब काय करायचा आहे आपल्याला, होल्ड करायचा आहे. ओके, सो नाव आय होल्ड. जस्ट टच केल्यानंतर आपण आपलं प्रेशर कमी लावायचं. जर मी जोरात प्रेस केला तर तुमचं रिडिंग चेंज होऊ शकतं किंवा ॲक्युरेट येऊ शकणार नाही. ॲक्युरेसीसाठी आपण जस्ट टच करायचा अँड देन फाईन ॲडजस्टमेंटनं त्याला थोडंसं तुम्ही प्रेशर ॲप्लाय करू शकता. देन लॉकिंग नटनं लॉक करायचं आणि तुमचा जो जॉब आहे तो रिमूव्ह करायचा आणि आता तुम्ही रिडिंग्स घेऊ शकताय. ठीक आहे, आता रिडिंगसाठी काय काय करायचं आहे ते बघा. रिडिंग घेताना आपल्याला जे ठीक आहे चेकआउट करा. रिडिंग घेताना आपण कोणते कोणते पॉईंट कन्सिडर करतो आहे, तर ही जी आहे ती आहे मेन स्केल. ओके, ह्या मेन स्केलवरती जे रिडिंग आहे फर्स्ट काय असणार आहे 25, देन हे असणार आहे 26, 27, 28, 29 अँड 30. ओके, हा इथं 30 आहे. मग आता हे रिडिंग किती आहे मेन स्केलचं 26, 27, 28, 29 अँड 30. एक्झॅक्ट 30च्या लाईनला तो काय झालेला आहे तर मॅच झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा एक्झॅक्ट 30ला अजून झालेला नाही आहे. आता इथं तुम्ही जर स्केल बघितली तर तुम्हाला स्केल कशी दिसते ते आता मी एक्झॅक्ट ठीक आहे आता तुम्हाला दिसत असेल स्केल चेकआउट करा. ठीक आहे, आता स्केलमध्ये 25 आणि खाली ज्या लाईन्स आहेत, आता ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या लाईन्स काय इंडिकेट करतात तर हे 25 हे 26 आहे त्याच्यामध्ये म्हणजे 25.5. देन 26 आणि 27च्या मध्ये म्हणजे किती येणार आहे 26.5. अशी 0.5 ही लाईन पुढे जाते. मग आता आपल्याला रिडिंग किती आपलं तर आपलं रिडिंग खालच्या लाईनला एक्झॅक्ट मॅच झालं ह्या लाईनला. मग आपलं रिडिंग किती असणार आहे हे 29 होता, नंतर 30ची लाईन येणार आहे, अजून 30ला क्रॉस झालेलं नाही, मग 29.5. सो मेन स्केल रिडिंग इज 29.5. मग तुम्ही एका नोटबुकमध्ये जो टेबल आहे आपला जो मागचा टेबल होता तो सेम टेबल असणार आहे. मग सो मेन स्केल रिडिंग इज इक्वल टू काय आलं आपलं 29.5. ओके, आता मेन स्केलचं कळालं. आता व्हर्नियर स्केलचं बघा किंवा सर्क्युलर स्केलचं बघा. सर्क्युलर स्केलचं रिडिंग कसं असतं तर एक्झॅक्ट मॅच झालेली लाईन. आता इथं मला ही जी लाईन आहे ह्या लाईनला ह्या मेन लाईनला ह्या सर्क्युलर लाईनवरची एक्झॅक्ट मॅच झाली आहे लाईन. मग ही लाईनचं रिडिंग किती असणार आहे तर लाईन बघा किती इथं 0 स्टार्ट झाला आहे 1 2 3 अँड 4. ओके, 4 नंबरची लाईन मला काय वाटते एक्झॅक्ट मॅच आहे. मग 4 हे काय झालं माझं सर्क्युलर स्केलचं रिडिंग झालं 4. सो नाव कॅल्क्युलेशन बघा. सर्क्युलर स्केलचं रिडिंग किती आहे सर्क्युलर स्केल रिडिंग 4. मग आता आपला फॉर्म्युला काय असतो टोटल रिडिंग इज इक्वल टू व्हर्नियरचाच फॉर्म्युला मेन स्केल रिडिंग प्लस सर्क्युलर स्केल रिडिंग इंटू लिस्ट काउंट. सो मेन स्केल रिडिंग आपलं 29.5, सर्क्युलर स्केल रिडिंग 4 इंटू लिस्ट काउंट. 29.5 मेन स्केल रिडिंग घेतलं, सर्क्युलर स्केल रिडिंग 4 इंटू लिस्ट काउंट 0.01. ह्याच्यासाठी कॅल्सी यूज करायचा नाही, डायरेक्ट
कॅल्क्युलेशन तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. 4 × 0.01 किती होणार आहे सांगा. 4 × 0.01 2 डिजिट असतात तेव्हा आपण 4 लिहितो आणि 2 डिजिट इकडं सरकतो म्हणजे 0.04 आणि हे किती आहे 29.5. मग रीडिंग किती आलं 29.54. हे जर मी कॅल्क्युलेशन केलं तर हा जो डायमीटर आहे 29.54 झाला आहे. म्हणजे ह्याचं स्पेसिफिकेशन किती असेल जर अंदाज काढला तुम्ही तर हा 30 mm डायमीटर असणार आहे, जो आत्ता बनवल्यानंतर किती बनला आहे तो 29.54 बनलेला आहे. ओके. सो इट इज द एरर. मग मायक्रोमीटरचं जसं आपण रीडिंग घेतलं तसं सिमिलर तुम्हाला चार्टमध्ये किंवा त्या टेबलमध्ये बाकीचे रीडिंग्स घ्यायचे आहेत. आपण एक आता हा जॉब आहे गिअरचा, ह्याचा मला आउटर डायमीटर मेजर करायचा असेल तर सिमिलर आपण काय यूज करणार आहे ह्या मायक्रोमीटरचा यूज करणार. ओके. सो आय ओपन इट. आता हा साधारण एक 50च्या रेंजमध्ये असेल तर तुमच्या ह्याच्यात एक्झॅक्ट बसेल. जर नाही बसला तर आपण काय म्हणणार आहे हा 50पेक्षा जास्त डायमीटर आहे. ओके. ठीक आहे. आता मी हे पूर्ण ओपन केलं म्हणजे हे ह्याच्यात बसत नाही. सो नाव वी चेक बाय अगेन आवर व्हर्नियर कॅलिपर. मग व्हर्नियर कॅलिपरनं आपण चेक करूया. सो नाव वी सी द व्हर्नियर कॅलिपर. मागचं पण आपण एक प्रॅक्टिकलला बघितलं आहे, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला परत एकदा सांगते की आता हा व्हर्नियर कॅलिपर आहे. मग सेम मी ह्याच्यात होल्ड करणार आणि ह्याचे रीडिंग्स घेणार. रीडिंग्स कसे घेतलेले आपण पुन्हा एकदा बघा. एक्झॅक्ट लक्षात येते का. 0 कुठे मॅच झाला आहे ते बघायचं. 0 मॅच इथे झाला आहे. मग कितीवरती झाला आहे 0 मॅच तर हे 50 रीडिंग आहे. देन हा 51, 52, 53, 54. 54 इज माय मेन स्केल रीडिंग. कसं बघितलं मी हे 0 कुठं मॅच झाला आहे. सो मेन स्केल रीडिंग 54. ओके. प्लस व्हर्नियर स्केलचं रीडिंग कसं बघायचं ह्याच्यात एक्झॅक्ट मॅच झालेली लाईन जी तुम्हाला वाटते ती एक्झॅक्ट मॅच झालेली लाईन तुम्ही चेकआउट करू शकता. सो ओके आय विल चेक इट. ठीक आहे. आय होप मला असं वाटतं की 1ची जी लाईन आहे ती एक्झॅक्ट मॅच झाली आहे. तुम्हाला जी वाटेल त्याच्या अलीकडची पलीकडची ती तुम्ही घेऊ शकता. तर फॉर एक्झाम्पल मला 1 वाटते, मग मी 1 म्हणजे किती रीडिंग घेणार आहे तर 5 नंबरची लाईन आहे ती, त्यामुळे मी माझं रीडिंग घेताना किती घेणार आहे 5. सो द कॅल्क्युलेशन्स आर मेन स्केल रीडिंग प्लस व्हर्नियर स्केल रीडिंग इंटू काय असतं लिस्ट काउंट. जसं मायक्रोमीटरला बघितलं तसंच व्हर्नियरला होतं. व्हर्नियर स्केलचं रीडिंग किती होतं 5 नंबरची लाईन, लिस्ट काउंट 0.02, त्याचा लिस्ट काउंट किती असतो 0.01 मायक्रोमीटरचा. सो कॅल्क्युलेशन्स आर 5 × 2 10, 0.0 दॅट्स वाय 0.1. सो 5.1 इज द रीडिंग. ओके. ह्यानं किती रीडिंग आलं एवढं रीडिंग आलं. आपण ह्याचं घेतलं. आता जसं मगाशी आपण हा जॉब घेतलेला तेच आपण कंपॅरिझन जर केलं तर मी त्या जॉबचा परत मी रीडिंग घेते. आता हे रीडिंग घेताना लॉक करूया आपण. ओके. ठीक आहे. आता चेकआउट करा. आपण कंपॅरिझनसाठी फक्त हे 2 इन्स्ट्रुमेंटमध्ये ॲक्युरेसी कशाची जास्त आहे ते चेक करण्यासाठी आपण बघतोय. सो इट इज द 29 आणि 30च्या मध्ये आहे तर आपण 29.5 घेत नाही, डायरेक्ट काय घेतो जी आतली रेंज आहे 29. सो आय विल टेक 29 इज द मेन स्केल रीडिंग. सो नाव व्हर्नियर स्केल रीडिंग इज, सो वी चेक आउट व्हर्नियर स्केल रीडिंग. एक्झॅक्ट मॅच झालेली लाईन असणार आहे ती. सो इट इज द मला ही जी लाईन आहे ही लाईन ती मला एक्झॅक्ट मॅच वाटते. ओके. मग आता ही लाईन वाटते म्हणजे ही किती नंबरची लाईन आहे तर 4 म्हणजे किती लाईन झाल्या 20 बरोबर. 5चा डिफरन्स आहे म्हणजे 20 झाले. देन 21, 22, 23. सो 23 इज द व्हर्नियर स्केल रीडिंग इंटू लिस्ट काउंट 0.02. ओके. 29 + 23.0.02. देन आय विल कॅल्क्युलेट इट 29. आता इथं काय कॅल्क्युलेशन येणार आहे +0.46. सो 29.46 mm. आता मगाशीचं रीडिंग काय होतं आपलं 29.54 बाय मायक्रोमीटर आणि ह्यानं काय झालं
बाय व्हर्नियर कॅलिपर. मग तुम्हाला डिफरन्स जर बघितला तर ॲक्युरेसी कशाची असणार आहे, तर ॲक्युरेसी इज द ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट इज द मायक्रोमीटर. कारण ह्याचा लिस्ट काउंट 0.01 आहे, त्यामुळे तुम्हाला ॲक्युरेसी एक्झॅक्ट मिळते. इव्हन तुम्हाला हे 29.5 पण रिडिंग मिळतं मेन स्केलचं, तसं इथं मिळत नाही, तर आपण डायरेक्ट 29 घेतो. ओके. आणि हे पर्सन बाय पर्सन चेंज होऊ शकतं, बरोबर. मी रिडिंग घेताना माझं प्रेशर जे लागेल त्याच्यानुसार ही लाईन जी असणार आहे ती एक्झॅक्ट मॅचची लाईन मिळणार आहे मला. दॅट्स वाय इट विल बी व्हेरिएबल पर्सन टू पर्सन. सो करेक्ट जर कुठलं असेल तर हे असेल, आणि ह्याच्यापेक्षा जास्त करेक्ट कुठलं आहे डिजिटल, तर डिजिटल आपण नेक्स्ट एका प्रॅक्टिकलच्या वेळी चेकआउट करूया. ओके. सो थँक्यू. आय होप यू अंडरस्टँड. ऑब्झर्वेशन टेबल जो मागचा मागे काढला होता तर तो सेम ॲज इट इज काढायचा आणि एका नोटबुकमध्ये ड्रॉ करून ठेवायचा. एक एक रीडिंग जे मी घेतलेलं आहे ते ॲज इट इज तुम्ही सर्वांनी लिहायचे. इथं तुम्हाला रीडिंग ते दिसते, पॉज करा आणि ते रीडिंग्स लिहून काढा. दिस इज द मेन स्केल रीडिंग, दिस इज व्हर्नियर स्केल रीडिंग अँड इट इज द लिस्ट काउंट. जर काही क्वेरी असेल तर बिनधास्त विचारा, कारण तुम्हाला जोपर्यंत हे अंडरस्टँड होत नाही एक्झॅक्ट तोपर्यंत तुम्हाला पुढचे इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते परफेक्ट लक्षात येणार नाही. आणि बेसिक जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते हे आहेत व्हर्नियर, मायक्रोमीटर्स. ओके. सो थँक्यू.